ज्यांच्या तलवारीच्या धारेने दिल्लीचे तख्त हादरलं, ज्यांच्या एका डरकाळीने सह्याद्रीचं काळीच पाजरलं, तो राजा म्हणजे मातीचा अंश नाही तर धगधगता अंगार आहे. आणि ज्याला हे समजलं नाही त्याचं जगणंच बेकार आहे, त्याचं जगणंच बेकार आहे. आडगाव शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी एकत्र जमलेले सर्व गावकरी व शिवभक्तांनो, आज मी दिव्या उमेश शिंदे येथे एका अशा महान व्यक्तीबद्दल बोलण्यासाठी उभी आहे ज्यांच्या केवळ नावाने अंगावर शहारे येतात. आजपासून 396 वर्षांपूर्वी म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरी किल्ल्यावर नगारे वाजू लागले, सनई चौघडे जडू लागले, सगळीकडे आनंदी आनंद पसरला. कारण तिथे एका सिंहाचा जन्म झाला. जिजाऊंच्या संस्कारांनी आणि शहाजीराजांच्या स्वप्नांनी सजलेलं ते बाळ म्हणजे साक्षात स्वराज्याचं भविष्य होतं. वयाच्या 15व्या वर्षी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन रक्ताचा अभिषेक केला आणि स्वराज्याची शपथ घेतली. तिथून सुरू झालेला तो प्रवास म्हणजे केवळ युद्ध जिंकण्याचा नव्हे तर शून्यातून विश्व निर्माण करण्याचा होता. आज आपण मोठे मोठे पूल, मोठे मोठे रस्ते बांधतो जे एका पावसातच वाहून जातात, पण माझ्या राजाने 400 वर्षांपूर्वी सह्याद्रीच्या छाताडावर 300हून अधिक किल्ले उभे केले. आजही ते किल्ले ताठ मानेने उभे आहेत. हे खरं क्वालिटी मॅनेजमेंट आहे. आज आपण पाणी टंचाईवर गप्पा मारतो, पण महाराजांनी त्या काळीच सांगितलं होतं, गडांवर पाणी साठवा, तेही पावसाचं. आजच्या विज्ञानाला जे आत्ता कळलंय ते माझ्या राजाने 400 वर्षांपूर्वीच करून दाखवलं. महाराज केवळ तलवारीने लढले नाही तर ते शत्रूच्या बुद्धीशी खेळले. आजच्या काळात ज्याला आपण डाटा इंटेलिजन्स म्हणतो त्याचे मास्टर भैरजी नाईक होत. शत्रू उद्या काय जेवणार आहे, किती वाजता झोपणार आहे, या सर्व गोष्टींची माहिती महाराजांकडे असायची. आज आपण अफवांवर देखील विश्वास ठेवतो, पण महाराजांचं इन्फॉर्मेशन सिस्टीम इतकं कडक होतं की पन्हाळ्याच्या वेड्यातून निसटताना शत्रूच्या गराडातून सुटण्यासाठी त्यांनी शिवरायांचा हुबेहूब दिसणारा शिव काशीत ठेवला होता. चुकीच्या माहितीला थारा नाही आणि अचूक माहितीची किंमत काय हे महाराजांनी जगाला दाखवलं. आज स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा वेळी मला रांझाच्या पाटलाची आठवण येते, ज्याने एका स्त्रीवर वाकडी नजर टाकली होती म्हणून त्याचे हातपाय छाटले होते महाराजांनी. आजच्या राजकारण्यांनी आणि प्रशासनाने हाच धाक महाराजांकडून शिकला पाहिजे. आज राजकारण जातीपातीवर चालतं, पण महाराजांचं स्वराज्य माणुसकीवर चाललं. त्यांच्या सैन्यात मुस्लिम मदारी मेहतर होत. तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान होता, पण त्यांनी जात नाही तर माणूस आणि त्याची निष्ठा बघितली. शेतकऱ्यांच्या भाजीला त्यांनी हातही लावू दिला नाही. दुष्काळाच्या वेळी करही माफ केला. ही खरी इकॉनॉमिक पॉलिसी होती. महाराज केवळ फोटोतले देव नाही तर ते आपल्या रक्तातले विचार व्हायला हवेत. ज्या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक लेक, प्रत्येक स्त्री सुरक्षित राहील, एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, प्रत्येक मराठी माणूस जगात सन्मानाने जगेल, त्या दिवशी खरी शिवजयंती साजरी होईल. जाता जाता एवढंच म्हणते, इंद्रजीवी जंबपर बाणवस अंबपर रागवस रंबपर रघुकुल राज है, पौण बारी बाह पर शंभुरती राह पर जो सहस्र बाद पर राम द्विजराज है, द्रवाद्रुम दंड पर चीता मृगजुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है, तेजतम अंश पर काणजिमी कंस पर योमनेच पंस पर शेर शिवराज है. बोला हर हर महादेव, हर हर महादेव. अरे आवाज घुमला पाहिजे. बोला जय जिजाऊ, जय जिजाऊ. धन्यवाद.